भाजप आमदार संदीप जोशी आपल्यासोबत आहेत. संदीप भाऊ, एक गंभीर प्रकरण तुम्ही उजेडात आणलं की मृद व जलसंधारण विभागात अर्थपूर्ण व्यवहार झाले असं पत्र तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे दिलं आणि मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिले. काय प्रकरण नेमकं? 31 मे 2017 रोजी जलसंपदा विभागातून मृद आणि जलसंधारण विभाग हा वेगळा करण्यात आला. आता एका ठिकाणी सर्व आस्थापना होती. त्या आस्थापनेच्या याच्यामध्ये कोणत्या अधिकाऱ्याला किंवा कुठल्या कर्मचाऱ्याला कुठल्या डिपार्टमेंटमध्ये जायचा याच्या संदर्भात जवळपास 31 मे 2017 रोजी शासनाने GR काढला की बुवा 31 मे 2017 रोजी त्यांनी 45 दिवसामध्ये कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगावं की आम्हाला या डिपार्टमेंटमध्ये जायचं आहे किंवा त्या डिपार्टमेंटमध्ये जायचं आहे. त्याच्यामध्ये सुस्पष्ट अटलेली की एकदा दिलेला विकल्प हा मागे देखील घेता येणार नाही. आता यामध्ये 45 दिवसानंतर सर्वांनी ऑप्शन्स दिले की बुवा मला या डिपार्टमेंटला जायचं आहे, मला त्या डिपार्टमेंटला जायचं आहे. असे ऑप्शन दिल्यानंतर देखील 2022 मध्ये शासनाने काही 8 अधिकाऱ्यांना जे विकल्प बदलता येणार नाही असं सुस्पष्ट GR मध्ये असताना त्यांचे विकल्प बदलवले. त्या ठिकाणी अर्थपूर्ण संपूर्ण व्यवहार झाले आणि व्यवहार केल्यानंतर एखाद्याने जर सांगितलं की मला जलसंपदात राहायचं होतं तर त्याची इच्छा झाली 2 वर्षानंतर त्याला असं वाटलं की बाबा मी मृद जलसंधारणमध्ये गेलं पाहिजे, तर तो मृद आणि जलसंधारणमध्ये सुद्धा गेला. आणि गमतीदार असं आहे याच्यामध्ये की जोपर्यंत एकनाथ डवले हे सचिव होते तोपर्यंत ही फाईल अनेकदा महाराष्ट्र शासनात त्यांच्या पुढे गेली. परंतु एकनाथ डवले हे अत्यंत स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी होते. त्यांनी याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. आणि एकनाथ डवले रिटायर्ड झाल्यानंतर संबंधित जे कोणी अधिकारी असतील, संबंधित जे कोणी खात्याचे अधिकारी असतील, त्यांनी 8 जणांची केवळ विकल्प बदलता येणार नाही हे सुस्पष्ट असताना देखील त्यांचे विकल्प बदलवून दिले. आता होतं काय की विकल्प बदलवून देणं म्हणजे 8 जणांना तुम्ही 5 वर्षाच्या कालावधीनंतर त्यांचे विकल्प बदलवून दिले तर ती संपूर्ण जी आस्थापनेची रेषा आहे त्या रेषेमध्ये सिनियरिटीमध्ये गडबड होते आणि त्याच्यामुळे 1-2 नव्हे तर महाराष्ट्रातल्या शेकडो अधिकाऱ्यांवरती अन्याय हा होतो आहे. जवळपास 450 लोकांवरती अन्याय हा होत आहे. सर, तुम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आणि मुख्यमंत्र्यांनी शेरा दिला कारवाईचा. काय म्हटले मुख्यमंत्री? मी याच्यामध्ये सुस्पष्ट माननीय मुख्यमंत्र्यांना म्हटलेलं आहे की सामान्य प्रशासनाद्वारे याच्यावरती सरळ चौकशी करा, याची कारवाई करा की अशा पद्धतीने होतं कसं. तुम्ही एकदा 45 दिवसानंतरचं हे म्हटलं असताना तुम्हाला कुणी ना कुणी येऊन म्हणतं की बा ऑप्शन बदलण्यात यावा, ऑप्शन बदलवून घेतं. तुमचा GR बदलवायचा नाही तरी बदलवून घेतं. आणि ते झाल्यानंतर तुमचे डेस्क अधिकारी, तुमचे सचिव याच्यावरती कारवाई कसे करतात. आणि त्यामुळे मी माननीय मुख्यमंत्र्यांना असं म्हटलं की एक बैठक जलसंपदा आणि जलसंधारण विभागाची ही त्यांच्या माननीय मंत्री महोदयांच्या दालनात बोलावण्यात यावी. आणि दुसरं, सामान्य प्रशासनाद्वारे याची संपूर्ण चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवरती कठोर कारवाई करणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही कंजारे नावाच्या अधिकाऱ्याचा उल्लेख त्यामध्ये केला. त्याचे आणखी खूप सारे प्रकरणं आमच्याकडे पुरावे आहेत त्याचे. तर त्याचं एकाच अधिकाऱ्याचं नाव आठपैकी मी देत असताना एक नमुना म्हणून फक्त अधिकाऱ्याचं नाव दिलेलं आहे. याच्यात उर्वरित 7 नावं देखील आहे. परंतु मी एक विधान परिषदेचा जबाबदार सदस्य आहे, ज्याचे माझ्याजवळ 100% पुरावे आहे. त्याच्या नावाने मी हे पत्र दिलं आहे. पत्रामध्ये त्याचा नामोल्लेख केलेला आहे. परंतु उर्वरित लोकांचे नामोल्लेख मी टाळलेले आहे. ते सर्व आले तर निश्चितपणे त्यांचे देखील नावं देऊन मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करेल. तुम्ही कंजारेचा उल्लेख केला, आणखी अधिकारी आहे म्हणतात. तुम्ही अर्थपूर्ण शब्द वापरला. त्याचा साधा आणि सरळ अर्थ निघतो की पैशाचे व्यवहार मोठ्या प्रमाणात झाले. 100% हे अत्यंत दुर्दैव आहे की या ठिकाणी या पद्धतीचे व्यवहार करून ज्या वेळेला GR सुस्पष्ट असतात त्यावेळेला कुठले तरी मार्ग काढून स्वतःच्या बदल्या या पद्धतीने करून घेण्याचं हे निश्चितपणे अधिकारी करतात आणि हे दुर्दैवी आहे. याच्यावरती कठोर कारवाई होणं अपेक्षित आहे. शेवटचा प्रश्न माझा, इथे काय यावं असं वाटतं या विभागात, या खात्यांवर काही मलाईदार खाते आहे, पद आहे म्हणून असं आहे का?
आता हे प्रत्येकाला आपण जर कुठेही बघितलं तर मला योग्य ठिकाणी जाणं हे अपेक्षित असतं. आता योग्य ठिकाणी जाणं काय अपेक्षित असतं हे सर्वसामान्य जनतेला देखील कळतं. त्याच्यामुळे जिथे जमेल त्या ठिकाणी मी घुसलो पाहिजे, नियम तोडले पाहिजे. नियम तोडून त्या ठिकाणी मी भ्रष्ट मार्गाचा कसा अवलंब करील या पद्धतीची सिस्टीम दुर्दैवाने प्रशासनामध्ये सुरू आहे. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर.